पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यास बसलेले आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला इंदापुरातून पाठिंबा। इंदापूर बस स्थानकासमोर उद्या सकाळी 9 वाजता होणार रास्ता रोको। शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन। ॲडव्होकेट राहुल मखरे, ॲडव्होकेट इनायत अली काजी, तानाजी भोंग, मेजर महादेव सोमवंशी, रेशमा शेख इत्यादी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे। रोहितदादा पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे आमचे मित्र इंदापूर तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष तानाजी भोंग, त्याचबरोबर शिवसेनेचे शहराध्यक्ष मेजर, राष्ट्रवादी काँग्रेस शपथचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट काजी आणि इतर पदाधिकारी आम्ही एवढ्यात एक मीटिंग आम्ही घेतलेली आहे आणि रोहितदादांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत किंवा शासनानं कर्जमाफीसाठी ज्या अटी लादलेल्या आहेत शेतकऱ्यांच्यावरती, त्यामुळं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जाणार आहेत। शेतकऱ्यांना कुठलाही कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। 50,000 लाभ मिळेल किंवा मिळणारही नाही। म्हणजे सरसकट कर्जमाफी करू। फडणवीसांनी सांगितलं की आम्ही उतारा 7/12 कोरा 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 असं करू, असं ते म्हणले होते आणि आता 50,000वरती आलेत ते। त्यामुळं शेतकऱ्यांच्या मध्ये सगळ्याच वर्गामध्ये चिड आहे, संताप आहे, परंतु खास करून या मुद्द्यावरती शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे, अस्वस्थ आहे शेतकरी। उद्या काय जर आत्महत्या झाल्या काय शेतकऱ्यांनी केल्या तर त्याला फडणवीस जबाबदार असतील, सरकार जबाबदार असेल। त्यांनी जे दिलेलं शब्द आहे ते आश्वासन पाळावं एवढीच आमची सगळ्यांची मागणी आहे महाविकास आघाडी म्हणून। उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे। रोहितदादांची तब्येत ही खालवली आहे, त्यांना एक सवय नाही त्या व्यक्तीला त्यांच्या, म्हणजे मला तर असं वाटतं की त्यांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढा वेळ त्यांनी उपवास केला असेल। त्यांची तब्येत खालवली आहे, लवकरात लवकर सरकार निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे सरकारकडे। नाहीतर उद्या परवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आंदोलन सुरू होतील। पहिलं उद्या सकाळी आम्ही आंदोलन करते रास्ता रोकोचं इंदापूर शहरामध्ये। प्रशासनालाही आम्ही विनंती करतो की आमच्याकडनं काही नुकसान होणार नाही। सगळ्या तुमचेही प्रशासनाचेही घरातले लोक शेतकरी आहेत, सगळे शेतकऱ्याच्या कुटुंबातील लोक आहेत। आम्हाला अडथळा करू नये, आम्ही कायदा हातात घेणार नाही। तालुका अध्यक्ष काँग्रेसचे तानाजी भोंग यांनी आताच चांगल्या प्रकारे सध्याला काम तालुक्यामध्ये सुरू केलं आहे। तेही तुमच्यावर बोलतील, जे मेजर तुमच्यावर बोलतील, शिवसेनेचे शहराध्यक्ष, त्यांनाही काही प्रश्न विचारू शकतो। पंढरपूर येथे आमदार महाविकास आघाडीचे नेते रोहितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्यासाठी जे अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे, त्या शेतकऱ्यांच्या भावना आणि व्यथा जे ते मांडत आहेत पंढरपूर येथील माध्यमातून, त्याच्यासाठी सपोर्ट पाठिंबा म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीच्या सर्वांच्या वतीने त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही उद्याच्याला त्या आंदोलनच पवित्रा साहेब सांगतात त्या पद्धतीने आम्ही करत आहोत। आज दुसरा दिवस आहे। रोहितदादा पवार साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी कशी असावी या माध्यमातून त्यांनी जे अमरण उपोषण चालू केलेलं आहे, जे मीडियाच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना सर्वांना माझी विनंती आहे, रोहितदादा पवार साहेब आपल्या सर्वांसाठी उपोषण करत आहेत आणि या सरकारला माझी एक विनंती आहे, रोहितदादा पवार साहेबांच्या तब्येतीला जर काही झालं तर या सरकारला चळूसक पळूसक करून सोडल्याशिवाय महाविकास आघाडी गप्प बसणार नाही। आणि उद्या सकाळी 9 वाजता इंदापूर एसटी स्टँडच्या समोर सर्वांनी आंदोलनासाठी यायचं आहे, एवढीच माझी विनंती आहे। एवढे बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व शेतकरी बांधवांना आम्ही आवाहन करतो की
त्यांचे अनेक प्रश्न आहेत. मला माहिती आहे विजेचा प्रश्न आहे, त्याचबरोबर फार्मर आयडीचा प्रश्न आहे, खडक वाचल्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, खतांच्या किमती वाढल्यात त्याचा प्रश्न आहे. सगळ्या बाजूने शेतकरी भरला जातोय. ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आज ना उद्या. तर सगळ्याला शेतकऱ्यांना तालुक्यातल्या माहिती आहे की जे मला वाटतात महाराष्ट्रामध्ये सगळ्याला माहिती आहे की आम्ही काही खोटे राहुल मगरे खोटं आश्वासन देणार असं नाही किंवा मला कोणी चिमटवू शकत नाही. जसं मामाला परिस्थिती आहे मामाची ती. तर आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही ह्या गोष्टी करू. आणि जर तसं नाही झालं तर मी त्या सरकारच्या विरोधात जाईन, माझ्या जर आलं तरी. पण आज जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, रस्त्यावर आलं पाहिजे. ज्या ज्या लोकांचे पण आता मेसेज जातोय ऐकतात त्या लोकांनी उद्या जास्तीत संख्येने आलं पाहिजे. पक्षाचे जे लोक असतील आमच्या तिन्ही पक्षाचे लोक त्यांनीही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना घेऊन आलं पाहिजे असं आम्ही आवाहन करतो. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.